जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। कोणचे ते राजरोसपणे अवैध मुरुम चोरी करणारे पकडले। राजकीय वरदहस्तांमुळे रहीमपूरच्या हक्काची दादागिरी। संगमनेर तालुक्यातील कोणचे गावाच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे दिवसा मुरुमाची तस्करी सुरू आहे। या भागातून हजारो ब्रास मुरुम तस्करांनी चोरून नेला आहे। शनिवारी दुपारी पोकलेंनी उपसा करून डंपरच्या साहाय्याने बिनधास्तपणे मुरुम वाहतूक सुरू होती। या घटनेची माहिती संगमनेरच्या महसूल प्रशासनाने डंपर पोकलेन ताब्यात घेतला असून आता कोणती कारवाई होणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आहे। अनेक दिवसांपासून राजकीय वरदहस्तातून महसूल प्रशासनावर दादागिरी करत असलेला रहीमपूरचा हक्काचा हा उद्योग जाहीर झाल्यानंतर व याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला पुराव्यांसह माहिती दिल्यानंतर प्रांताधिकारी शैलेश शेंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांनी मंडळाधिकारी जडगुले आणि तलाठ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले। वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन केले आहे। या ठिकाणी पोकलेनच्या माध्यमातून डंपरद्वारे मुरुम वाहतूक सुरू होती। महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी आल्याचे पाहताच पोकलेन चालकाने पोकलेन जागेवरच सोडून धूम ठोकले। त्यानंतर हा डंपर महसूल प्रशासनाने जप्त केला आहे। विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील आकाचा हा पोकलेन असून या आकावर आणि त्याच्या पंटरवर राजकीय वरदहस्त असल्याने हे मुरुम तस्कर प्रशासनालाही जुमानत नाही। अनेक वेळा त्यांनी महसूलमधील कर्मचारी, भरारी पथक व इतरांना शिवीगाळ केली आहे। दिवसाढवळ्या संगमनेर तालुक्यातील डोंगर पोकून या तस्करांनी मोठी मायाजाल जमवली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी हजारो डंपर मुरुमाची तस्करी केल्याचे दिसून येते। मोठमोठे डोंगराचे पोट ओरबाडून या तस्करांनी आपल्या तुंबड्या भरल्या आहेत। घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत। पोकलेन चालक पळून गेल्याने हा पोकलेन घेऊन कसा यायचा असा प्रश्न महसूल आणि पोलीस प्रशासनापुढे उभा होता। या कारवाईत महसूल प्रशासनावर मोठा दबाव असल्याचंही दिसून आलं। असं असलं तरी महसूल प्रशासनानं हा दबाव झुगारून ही कारवाई केली आहे। या मुरुम तस्करांनी गेल्या 2 महिन्यांपासून कोकणगाव, कोंची, मांची येथील डोंगर अक्षरशः पोखरून काढले आहेत। इतर ठिकाणी जलजीवनच्या पाईपलाईन वन विभागाच्या जमिनीतून नेण्यासाठी सुद्धा त्या विभागाकडून अडचणी निर्माण केल्या जात आहे। मात्र येथे राजरोसपणे मुरुम उचलला जात आहे। त्यामुळे मागील 2 वर्षाचा हिशोब करून त्यांना दंड केला जाणार का हा मोठा प्रश्न आहे। अशा या मुरुम तस्करावर मोका अंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे। यापूर्वी त्यांच्यावर कारवाई झाली होती, मात्र त्यांनी तहसील व पोलीस स्टेशन आवारातून आपली वाहने पळून नेली। त्यामुळे तालुक्यात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे। मात्र आता पुराव्यांसह जाग्यावर पकडल्याने या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सलेम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।